वसमत शहरालगत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्याची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वसतिगृहात स्वतःला कोंडून घेत अन्नत्याग आंदोलन केल्याचं बोललं जात असताना यामध्ये शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली असंही सांगितलं जात असताना ह्या मात्र सर्व भंपक कथा समोर आल्या आहेत। या जवाहर नवोदय विद्यालयातील एका शिक्षकाने जणू काही या बनावट आंदोलनाची पोलखोल केली की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत। एकीकडे प्राचार्याची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला कोंडून घेतलं, सकाळपासून अन्नत्याग आंदोलन केलं। याबद्दल आम्ही देखील शहानिशा करण्यासाठी आम्ही याच नवोदय विद्यालयातील शिक्षकाशी संपर्क साधला, पण सत्य काही वेगळंच समोर आलंय। शिक्षक काय म्हणालेत हे ऐका। तर ते विद्यार्थ्यांनी हे केलं होतं आंदोलन सुरू, तर आहे का चालू बंद? नाही बंद झालं। कधी काल दिवसभर होते का सर? हा काल दिवसभर विषय होता का तो? नाही, दिवसभर नव्हता विषय, साधारणपणे 2 वाजेपर्यंत होता। अच्छा, मग काय मागण्या वगैरे मान्य झाल्या का सर? नाही झाले आपण। अच्छा, म्हणजे सकाळपासून 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी म्हणजे हे केलं का, अन्नत्याग वगैरे केलं का? त्यात तसं काही केलं नव्हतं त्यांनी। काय केला होता 11 वाजता वगैरे नाश्ता केला त्यांनी। अच्छा, 11ला नाश्ता केलता आणि मग 2 वाजेपर्यंत थांबले होते का? हा 2 वाजेपर्यंत थांबले होते। यस, म्हणजे 2 तास? हो 2 तास। हो बरं। आणि काय स्वतःला कोंडून काय घेतलं होतं का? नाही, कोंडून फिरून काय घेतलं नव्हतं त्यांनी, गेट लावलं होतं फक्त आतून। बरं, फक्त आतून घेतला, कोंडून घेतलं नव्हतं का? नाही। आपलं काय नाव सर? मी गायकवाड किशन। गायकवाड किशन। आणि आपण सर नवोदय विद्यालयालाच आहात ना? हो। बरं। अच्छा, चालतं, ठीक, थँक्यू सर।